काही सिव्हिअर प्रॉब्लेम्स असतात. या सिव्हिअर प्रॉब्लेमवर आपल्याला महिना काम करावं लागतं. इथं छोट्याशा गोष्टी करून चालत. मग त्याला कळायला लागतं की अरे डॉक्टरकडे पैसा विकून काय उपयोग होणार नाहीये. कित्येक डिसीज असे आहेत जे क्युअरच होत नाहीत. डायबिटीस पासून ते कॅन्सर पर्यंतचे रोग क्युअर होत नाहीत. पण गंमत सांगतो की हे क्युअर होऊ शकतात. ह्या टेक्निक सगळे अश्युरन्स लिहून देतो आम्ही की बाबा हे रोग बरे होऊ शकतात. लोक बरे झालेले आहेत. बाई होती एक आणि तिला कॅन्सर झाला. आता तिला सगळं सांगितलं की बाबा केमो वगैरे येते, तुला जे काय करायचं ते सगळं कर. त्या बाईने काय केलं, ती स्वतः मोठी डॉक्टर आहे पण तिची श्रद्धा बसली. जे केमोची जी इंजेक्शन किंवा हे ते द्यायचे तिने ते हातात घ्यायची, त्याला ओपोनोपोनो लावायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तिच्याबरोबर 8 ते 10 पेशंट्स होते. ती एकटी त्यातनं क्युअर झाली. बाकीचे पेशंट आणि नंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर तिचा कॅन्सर गेलेला होता. ही सत्य घटना आहे, इंडियात घडलेली, कुठेही फॉरेनला नाही. जर का ह्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे.